आयुष्यात असा खणला असेल कधी शेतात काम जर केला बसून आमचा मागे टाईप बसून काम करतो शेतामध्ये. नमस्कार मंडळी, आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. ते देखील खूप दिवसानंतर बरेच दिवस ब्लॉग देखील आपला येत नाही. स्वतः फायनली ब्लॉगला देखील मी आज सुरुवात केली आहे. स्वतः पहिल्यांदा मी देवपूजेसाठी आता फुलं काढतो ते तुम्हाला दाखवतो. सो बाई इकडे फुलं तुम्हाला दिसत असेल, जास्वंदीची फुलं. त्यानंतर इकडे देखील 2 फुलं मस्त झालेले आहेत. फुलं काढून घेऊया देवपूजेसाठी. चला तर काय आपण फुलं देखील घेतले आहेत आणि लिंबूच्या झाडाला आपल्या लिंबू देखील एक एक आहेत सध्या. बघा इकडे लिंबू दिसतातच. हो लिंबू आहेत. आता इथं उमराचं झाड एक झालेलं आहे. चला आता पहिल्यांदा आपण देवपूजा करून घेतो मी, त्यानंतर तुम्हाला दाखवतो बाकी काय असेल ते. चला काही सकाळी चहा घेतलेला आता मी प्यायला. चहाबरोबर चपाती आणि दुसरं काय बघूया आपण टोस्ट वगैरे असं तर खायला चहामध्ये. चला काय जे बा इकडे बटर घेतले चहा आणि चपाती. आता मस्त चहामध्ये खाऊया आणि त्यानंतर आपण शेतावरती जायला निघूया. कारण लावणीला सुरुवात केली आहे, कालच लावणीला सुरुवात केली आहे आणि आज माझा पहिला दिवस आणि आजचा दुसरा दिवस. तर आपण शेतावरती जाऊ काय जातं. मी देखील निघून आलो शेतात जायला. इकडं खाऊ ओल आहे, ओलला पाणी देखील खूप आहे बा. आणि पूर्ण हे बघा इकडं तुम्हाला दाखवतो. ते बघा कसं ना पूर झाला बरं, पूर्णपणे बांध फुटलेले आहेत शेताचे. आणि त्यानंतर इथं पण बा इथं हा रस्ता जाण्याचा कधीच का रस्ता बंद एवढा इथं खड्डा पडला आहे, किती दुखून गेला आहे. आणि ट्रॅक्टर आपण आता किशोरच्या इकडे लावलेलं आहे. इकडे लोकांची लावून पण झाली. इकडे चालू लागले बा ट्रॅक्टर इकडे ठेवलेलं आहे किशोरच्या. काय कोणाचा. चला फायनली काय आपण आता देखील शेतावर पोहोचलो आहोत. इकडे हा समोर हा एक खणून झाला आहे, थोडा बाकी आहे दिवशी आहे बा. तिथे थोडं समोरच बाकी होतं कारण तिथे आतमध्ये काहीतरी त्यांना दिसता जनावर ताप होतं त्यामुळं तो राहायला खाली बाकी आहेत. आणि तिकडे बघा त्या पलीकडे तिकडं माणसं तुम्हाला दिसायची बघा. तर लवकरच माणसं आता वाजता 10 ते 15 मिनटं 8:15 झालं झालेलं आहे. काय आलं रे हा इकडं पडतो. चला इकडे ट्रॅक्टर देखील चालू केलं आहे. आपण टायर बदली केले आणि आता फाल लावलेत. तर काय अशा प्रकारे हे बा आता ह्या शेतामध्ये आपण आलो भात लावायला. आता इकडे आम्ही भात लावतो, तुम्ही देखील आता एन्जॉय करतो तोपर्यंत. आम्ही चिकन शिजवलेले काय अंडे पुढच्या काढलेल्या अंडी उकडली तुम्ही आता थोड्या वेळ एवढं लावून देखील होईलच. एवढंच बाकी आहे शेताला. त्यानंतर जेव्हा सुट्टी करायची. लावाचा स्पीड बघ, लावाचा स्पीड दाखवतो. चला काही जेवायला इकडे जेवायला सुरुवात केली. बघू कोण जेवतं इकडे. वहिनीला आमच्या मुगाचा भिजा नाही, बाकी काय नाही. वहिनीला वालाचा पीठ आहे का, आम्ही मुगाचा भिजा नाही ना. इकडे आम्हाला चिकन आहे, लिंबू कांदा रस्सा. चला मला एक द्या का. चला गाईज आता ना जेवण झाल्याच्या नंतर आता इकडे बाकी लावायचं बाकी या साईडमध्ये हा लावायचे. तिकडे लावून झाले पलीकडे तो लावून झाला. तेवढे एक 5 देखील लावून झाले. थोडे खासरी म्हणजे बारीक या तिथं लावायचं तो झालं आहे.
हां बऱ्यापैकी आता पाणी पण कमी झालं आहे. पाणी एकदम फोडलेलं आहे. आम्ही परे फोडलं म्हणजे चिखल काढलं बऱ्यापैकी मजा येते. चिखल चांगलं होतं समजतो. आणि त्यानंतर इकडं वसंत इकडं खणून बघतोय बघ इथं खाणारा गेला तो. आणि त्यात हे बघा हे जे पडदं लावलं होतं कारण तसं नेट लावलं तो ते तेल असं लावलं होतं इकडं राब खायला असतं ढोरांनी त्याच्यामुळं तेल लावलं होतं. आणि इकडं बघा हे इकडं खणतोय. पाण्याची झाडांची सावली कशी दिसते ना. तर तिकडं माणसं आहेत ती देखील जेवायला बसतात. ते मिनी परे आहेत आमच्या गावातले. चला किती लांब आहे ते बघा हे बघा. गेलोशी आम्ही लावायला आलो होतो ना रे त्यावेळेस लोकांची शर्ती ना रेशल द्यायला फेऱ्यासाठी यायचं ना. आता यावेळेस बघ कोण येतं. एक गेअर फर्स्ट गेअरला आहे का सेकंड आहे ना. चला काय तर इकडे चिखल करायला घेतलेलं आहे. याचं चिखल झालं ना तर मग हा लावायला घ्यायचं इकडं. तिकडे खणलेले मूठ ते बघ तेवढे आहेत. आणि इकडे बांधायला असते झाडं मस्त दिसत. तिकडे ती एक खाशी लावून झाली ना. हा एवढा अर्धा झाला लावून अर्ध्याच्यापेक्षा थोडं जास्त लावायचं बाकी अजून इकडं. इकडे जास्त ना खडवान बोलतो आम्ही इकडे खडा जास्त आहेत त्याच्यामुळे या साईडला लवकर लावून गेला चिखल केल्या गेल्या. आणि मग चिखल एकदम बसून जातो त्याच्यामुळे मला त्रास होतो लावायला. कानाला चाललोय मी आता. चला काय जेव्हा पलीकडे लावून झाला हा आता हा देखील एवढा लावून झाला पूर्ण. तिकडे नाना आहेत जितेंद्र कल्याणी आई नानी मंगेश आणि आमची वहिनी तिकडे वसंत इकडं खणतोय. आणि आता मी देखील चाललो खाणायला. चला गाईत आम्ही ना खणून झाला लावायला आलो पण थांबा पहिल्यांदा इथे आता बरोबर झालं. ओके किती वाजलं काय माहिती स्वतःला. आता तिकडे लावून झाल्यानंतर इकडे खणायला आल्यानंतर खाण्याला सुरुवात केली. थोडंफार एवढा खणला पहिल्यापासून त्याच्या आमचा एवढा थोडा खणला होता आणि आता एवढा खणून घेतला आहे. हा उद्या खणून होतो आणि ते बघायला लागेल पहिल्यांदा. टाईम किती झाला काय माहिती आता. अजून किती हा इकडं बघा इकडे लावून झाली एवढी 1 2 आणि पलीकडे अर्धी 3 हा एवढा. आणि पलीकडे खालचा आहे की हा एक शेत अजून खालचा आहे की. उद्या तुम्हाला झालं पाहिजे खणून काय करून. तुम्ही अजून आयुष्य असा खणला असेल कधी सतत काम जर केला बसून आमचा म्हणजे डायरेक्ट बसून काम करतो शेतामध्ये डायरेक्ट काय रे बसून डायरेक्ट आहे का नाही बसून ना डायरेक्ट बसून काम करतोय. अख्खा दिवस पाण्यामध्ये भिजलाय तो ना. आता काय घरी का हा जाऊ ना 5 मिनिटं. हे रामचा बसून आणि वहिनी आली ती लावून घेतला आणि खणून पण घेतला यांच्याकडून बरोबर. बाई वहिनी वर्ष काम करायला बोलते. हां इथं 5 आणि आज ना आम्हाला ट्रॅक्टर चालू होता तिकडे पलीकडे आणि 2 कासव भेटले. काय रिंगाला म्हणजे एक रिंगामध्ये आले होते पण तो त्यांना वाचवले मरून दिले नाही मी. आणि त्यानंतर दुसऱ्या शेतामध्ये सोडलं मस्तपैकी. ते तुम्हाला दाखवायला भेटलं नाही कारण पाऊस पडत असल्यामुळं मला काय तुम्हाला दाखवत झाले. मोबाईल मी ठेवला होता तिकडे आमची खुमटी आहे त्या खुमटीमध्ये ठेवला होता मी.
वरून विमान चाललंय हे बघा. हे बघा, हे दिसला का तुम्हाला विमान? हे बघा, मोबाईल वाला आला ना, हात पण ओढला त्याच्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. बघा विमान चाललंय. चला आता आपण थोडं वेळ 5 मिनिटं खणून ना, मग त्यानंतर आपण घरी जाणार. पाहुणेच होतो त्याचा. तर गाईज अशा प्रकारे तुम्ही आजच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलाय ते म्हणजेच की आपल्या भात शेती लावणीला सुरुवात केली. ते जे काल केली त्याने आजचा माझा दुसरा दिवस आणि भात शेतीचा दुसरा दिवस आणि आजचा माझा पहिला दिवस असं सांगत होतं. सो अशा प्रकारे आपली भात शेती लावण्यास सुरुवात केली. सो चला तुम्हाला नक्की ही देखील व्हिडिओ आवडली असेल आपली. सो कोकणातील गावातील भात शेती लावणी तुम्ही बघितली आजच्या ब्लॉगमध्ये. सो चला नक्की ही देखील व्हिडिओ इथं थांबूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा. जर चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला अशा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.